हॅलो, माइंडफुल टेल्स हा आमच्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमची लास्ट टाइमची गोष्ट स्लो डाऊन रंगीला, ती तुम्ही पाहिली. स्लो डाऊनचं महत्त्व तुम्हाला पटलं ते तुम्ही आम्हाला कळलं, त्याबद्दल थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे छंद म्हणजे. काही दिवसांपूर्वी मुसळधार कोसळणारा पाऊस अचानक गायब झाला आणि त्यामुळे आनंदवनातील ग्रीन स्टेप शाळा पुन्हा नेहमीसारखी सुरू झाली. सगळे प्राणीमित्र एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे वर्गात गप्पा आणि दंगा यांचाच गोंगाट येत होता. कोणी प्राणी एकमेकांना पावसामुळे अचानक मिळालेल्या सुट्टीत आपण काय काय केले सांगत होते, तर कुणी प्राणी सुट्टी मिळाली म्हणून आम्ही कसे फॅमिली ट्रिपला गेलो आणि तिकडे काय काय मजा केली हे सांगत होते. या सगळ्यात मात्र जयवंती घोरपड गप्प बसून वेगवेगळ्या प्राणी मित्रांच्या गप्पा ऐकत होती. त्याच वेळी वर्गात सारा टीचर आल्या. टीचरला पाहून इतका वेळ वर्गात चाललेला कल्ला क्षणात थांबला आणि सगळा वर्ग शांत झाला. खूप दिवसांनी सगळे शाळेत आल्यामुळे कोणी कोणी सुट्टीमध्ये काय केले आणि शाळेने दिलेला होमवर्क कुणी कुणी पूर्ण केला असे सारा टीचर सगळ्या प्राणी विद्यार्थ्यांना विचारायला लागल्या. तेव्हा अगदी पुढे येऊन मी सगळा होमवर्क 2 दिवसात संपवला असे खारुताई चुळबुळेने येऊन सारा टीचरला सांगितले. तर मी होमवर्क तर केलाच, पण त्याबरोबर मी कागदाच्या घड्या घालून नवीन वस्तू बनवायला पण शिकलो असे रियो सांबरने सांगितले. तर मी आईकडून सँडविच बनवायला शिकलो असे चिकू मुंगूस म्हणलं. सगळे काय काय सांगत आहेत हे पाहून लाजाळू वेणू शेकरू मी सुद्धा आईसोबत पुस्तक वाचायला शिकतोय असे हळूच म्हणाले. प्रत्येक प्राणी विद्यार्थ्याने या अचानक मिळालेल्या सुट्टीचा चांगला उपयोग केला आहे हे ऐकून सारा टीचर खूप खुश झाल्या आणि त्यांनी त्याच आनंदात तू सुट्टीत काय काय केलं जयवंती असे जयवंती घोरपडीला विचारले. त्यावर काहीच न बोलता जयवंती खाली मान घालून उभी राहिली. जयवंतीला असे पाहून सारा टीचरने तुला काय ग झालंय, तू अशी उभी कायस असे विचारल्यावर मी सुट्टीत होमवर्क अर्धाच पूर्ण केला असे सांगितले. त्यावर का ग असे का झाले असे सारा टीचरने विचारल्यावर मला वेळच मिळाला नाही. बर मग तू नवीन काही शिकत होतीस का सुट्टीमध्ये म्हणून तुला वेळ मिळाला नाही का असे सारा टीचरने विचारल्यावर काहीही न बोलता जयवंती वर्गातील कोपऱ्यात असणाऱ्या एका बाकावर जाऊन बसली. जयवंती बसलेली पाहून कालू बिबट्या, रियो सांबर, चिकू मुंगूस तिच्या जवळ जाऊन तू काय करत होतीस सुट्टीत, तुला वेळ काय झाला नाही ग, कुठे बाहेर गेली होती का तू फिरायला, तुला होमवर्क करायला सुद्धा वेळ झाला नाही. जयवंतीला सगळे एवढे प्रश्न विचारतायत पाहून सारा टीचरने सगळ्या वर्गाला शांत करत सर्व प्राणी विद्यार्थ्यांना जागेवर जाऊन बसायला सांगितले. सारा टीचर वर्गात प्राणी विद्यार्थ्यांना शिकवत असताना मध्येच शाळेची घंटा वाजून मधली सुट्टी झाली. सर्व प्राणी डबा खायला पळाले. तेव्हा सगळ्यांबरोबर जयवंती सुद्धा जायला निघाली. जयवंतीला पाहून सारा टीचरने तिला एका बाकावर बसायची खूण करून बाकीच्यांना डबा खायला जा असे सांगितले. आज तू माझ्यासोबत डबा खाशील का, आपण दोघी मिळून आज मधल्या सुट्टीत एकत्र डबा खाऊ. आलेच हा मी डबा घेऊन, तू इथेच बस असे म्हणत सारा टीचर त्यांचा डबा आणायला टीचर्स रूम कडे गेल्या. आपण होमवर्क केला नाहीये म्हणून आज आपल्याला सारा टीचर ओरडणार आहेत आणि म्हणूनच त्यांनी मला एकटीला असं वर्गात बाकावर बसवले असे विचार जयवंती करत असताना सारा टीचर त्यांचा डबा घेऊन वर्गात आल्या. चल जयवंती, आपण इथल्या बाकावर बसून डबा खाऊयात का, इथे मस्त खिडकी आहे त्यामुळे गार वारं पण छान येतंय, आपण इथे बसू असे सारा टीचर म्हणल्यामुळे जयवंती आणि सारा टीचर त्या खिडकी जवळच्या बाकावर बसल्या. टीचर सोबत डबा खायला लागत असल्यामुळे जयवंती गप्प गप्पच होती. जयवंतीला असं गप्प बसलेले पाहून सारा टीचरने तिच्याशी आपणहून गप्पा मारायला सुरुवात केली. तुला एक गंमत सांगते जयवंती, मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा मला पण तुझ्यासारखंच होमवर्क करायचा कंटाळा यायचा. माझे आई बाबा, आजी आजोबा सगळे सारखे सांगायचे की अगं होमवर्क वेळेत पूर्ण कर, पण मी मात्र आज नाही ग, उद्या करते
असं म्हणत होमवर्क करायचे टाळायचे, म्हणजे अवॉइड करायचे आणि मैत्रिणींबरोबर बाहेर खेळायला पळून जायचे. त्यावर सारा टीचरला मध्येच अडवून जयवंती पटकन म्हणली, पण मी तर मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर खेळायला सुद्धा जात नाही. आणि मगाशी कसं सगळे सुट्टीत काय काय नवीन शिकलो सांगत होते ना, तेव्हा तुम्हाला सांगता येईल असं नवीन मी काही शिकले नाही. मी या अचानक मिळालेल्या सुट्टीत फक्त स्क्रीन पाहत बसले, ना काही नवीन गोष्टी शिकले ना होमवर्क पूर्ण केला. सारा टीचरला जयवंतीचे बोलणे ऐकून जरा आश्चर्यच वाटले. त्या जयवंतीला म्हणाल्या, स्क्रीन सोडून तू अजून काही वेगळं या सुट्टीत केलंस का? त्यावर मानेनेच नाही म्हणत जयवंती गप्प झाली. उदास जयवंतीला पाहून सारा टीचर बोलू लागल्या, जयवंती, अगं तू सुट्टीत स्क्रीन पाहिलास त्यात काही हरकत नाही, पण नुसता स्क्रीन पाहून आपले डोळे आणि आपला ब्रेन म्हणजे मेंदू दोन्ही दमतं आणि त्यातून छान आपल्याला नवीन असं काही शिकता येत नाही. पण आपण जर आपल्याला जे आवडते किंवा जे करायला जमेल असा एखादा छंद शिकलो ना, तर आपला मेंदू पण छान काम करत राहतो आणि आपले मन सुद्धा मस्त फ्रेश राहते. सारा टीचरचे बोलणे ऐकून जयवंतीने विचारलं, छंद म्हणजे काय असतं टीचर? त्यावर शांतपणे हसून सारा टीचर बोलू लागल्या, आपण स्क्रीन सोडून आपल्या हाताला, मेंदूला आणि डोळ्यांना छान वेगळा व्यायाम होईल अशी एखादी नवीन गोष्ट करायला शिकायची. एकदा का आपण ती गोष्ट शिकायला लागलो की आपल्याला ती गोष्ट आवडीने करण्याची चांगली सवय लागते आणि यालाच छंद असे म्हणतात. मग कुणाला छान पुस्तक वाचण्याचा छंद असतो, तर कुणाला कागदाच्या वस्तू बनवण्याचा, तर कुणाला पॉटरी शिकण्याचा, तर कुणाला लोकरीच्या वस्तू शिकण्याचा, तर कुणाला नवीन खेळ शिकण्याचा, तर कुणाला निसर्गात फिरण्याचा, असे वेगवेगळे छंद असतात. आणि असा एक तरी छंद आपल्या प्रत्येकालाच असायला हवा. त्याच्यामुळे आपला दिवस तर छान जातोच, पण आपल्याला जर रोजच्या रुटीनचा कधी कंटाळा आलाच तर या अशा एखाद्या चांगल्या छंदामुळे आपल्याला रुटीन मधून मस्त ब्रेक सुद्धा मिळतो. फक्त स्क्रीन पाहून एक तर आपला चांगला वेळ वाया जातो आणि त्यातून आपण नवीन काही शिकत सुद्धा नाही. म्हणूनच प्रमाणात स्क्रीन पाहून आपण एखादा आपल्याला आवडेल त्या बाबतीतला चांगला छंद लावून घेतला ना, तर त्याचा जास्त फायदा आपल्यालाच होतो. आणि छंदामुळे मन प्रसन्न राहिल्यामुळे आपल्याला कोणताही अभ्यास, होमवर्क हे करायची सुद्धा इच्छा होते. त्यामुळे आपला होमवर्क सुद्धा आपसुकच पूर्ण होऊन जातो. जर एखादा चांगला छंद लावून घेतला तर त्याचे एवढे फायदे होत असतील तर आपण सुद्धा आता एखादा छंद शिकायला हवा, असे जयवंतीला सारा टीचरच्या बोलण्यामुळे मनापासून वाटू लागले. आणि तिने, सारा टीचर, तुम्ही मला माझा छंद शोधायला मदत कराल का, असे विचारले. त्यावर, हो, आपण मिळून तुझ्यासाठी छान चांगला छंद शोधूया, असे सारा टीचर म्हणल्यावर जयवंती खुश होऊन, टीचर, मी होमवर्क उद्याच पूर्ण करून आणेन, तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी प्लीज छंद शोधायला लागा, असे म्हणत मैत्रिणींना भेटायला वर्गाबाहेर पडली. पालकांनो, हे लक्षात घ्या, आपल्या मुलाच्या आवडीप्रमाणे त्याला तिला एखादा तरी छान छंद जोपासण्यासाठी आपण सुचवायला हवे. कोणत्याही छंदामुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि नवीन विचार करण्याची क्षमता वाढते. एखादा छंद चांगला जमायला लागला की त्यातली प्रगती पाहून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढायला लागतो. चांगले छंद मुलांचे मन शांत ठेवतात आणि त्यांना आनंद देतात. चांगल्या छंदांमुळे आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी होण्यास आपसुकच मदत होते. थँक्यू.